नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी लॉटरी लागल्यानंतर तुमच्या नावापुढे नेमके किती रुपयांचे अनुदान जमा होणार आहे? जर तुम्हाला वाटत असेल की सर्व यंत्रांना सारखे पैसे मिळतात, तर तुम्ही मोठी चूक करत आहात. आमच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त ट्रॅक्टर नाही तर रोटावेटर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र आणि अगदी छोट्या अवजारांवर मिळणाऱ्या अनुदानाचे लाईव्ह आकडे पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला अवजारे बँक योजनेतून करोडोंच्या प्रकल्पावर 40% परतावा कसा मिळवायचा हे समजेल. अनुदानाचा एकही रुपया चुकू नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती तुमचे मोठे आर्थिक नुकसान करू शकते. नमस्कार शेतकरी बांधवांनो, ट्रॅक्टर फॉर एव्हरीवनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अनुदानाचे मूलभूत नियम आणि प्रवर्गनिहाय फरक, यंत्रांची किमती पाहण्यापूर्वी अनुदानाचे गणित समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण धोरणानुसार अनुदानाचे दोन मुख्य भाग आहेत. यामध्ये अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने यंत्राच्या किमतीत सुमारे 50% अनुदान दिले जाते, तर इतर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हे प्रमाण 40% असते. मात्र लक्षात ठेवा की ही टक्केवारी एका ठराविक मर्यादेपर्यंतच मर्यादित असते, ज्याला आपण कॅम्पिंग म्हणतो. त्यामुळे प्रत्येक यंत्राची कमाल अनुदान मर्यादा जाणून घेणे गरजेचे आहे. ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर, सर्वात जास्त मागणी असलेल्या ट्रॅक्टरबद्दल बोलायचे झाले तर 8 ते 20 HP पर्यंतच्या छोट्या ट्रॅक्टरसाठी 1 लाख पर्यंतची मदत मिळते. जर तुम्ही 20 ते 70 HP क्षमतेचा मोठा ट्रॅक्टर घेणार असाल तर त्यामध्ये 1.25 लाख रुपयांची तरतूद आहे. बागायती आणि छोट्या शेतीसाठी उपयुक्त असलेल्या पॉवर टिलरच्या बाबतीत 8 HP पेक्षा कमी क्षमतेसाठी 65,000 आणि त्यावरील क्षमतेसाठी 85,000 रुपये अनुदान मिळते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने नवीन ट्रॅक्टर खरेदी करणे आता अधिक सुलभ झाले आहे. शेती मशागतीची अवजारे आणि पेरणी यंत्रे केवळ ट्रॅक्टर असून चालत नाही, तर त्याला जोडणाऱ्या अवजारांचीही आवश्यकता असते. जमिनीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या नांगरांसाठी प्रकारानुसार 20 ते 30,000 रुपये अनुदान मिळते. सध्याच्या आधुनिक शेतीमध्ये अत्यंत उपयुक्त असलेल्या रोटावेटरसाठी 42,000 ते 60,000 रुपयापर्यंतची सवलत दिली जाते. पेरणी सुलभ करणाऱ्यांसाठी सीड ड्रिल यंत्राला 15 ते 30,000 रुपये आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्चिंग यंत्राला 50,000 रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य सरकारकडून मिळते. काढणी पश्चात व्यवस्थापन आणि मळणी यंत्र पीक हाती आल्यानंतर मळणीचा खर्च वाचवण्यासाठी शेतकरी मळणी यंत्राला पसंती देतात. मळणी यंत्राचे अनुदान यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. छोट्या यंत्रासाठी 30,000 रुपयांची सुरुवात होऊन मोठ्या क्षमतेच्या मल्टीकॉप थ्रेशरसाठी चक्क 2.5 लाख रुपयापर्यंतचे मोठे अनुदान मिळू शकते. याशिवाय कांदा काढणी यंत्र, बटाटा काढणी यंत्र किंवा भुईमुग तोडणी यंत्रासाठी सुद्धा 30,000 रुपयापर्यंतची तरतूद आहे. ही यंत्रे शेतकऱ्यांचा श्रम आणि वेळ दोन्ही वाचवतात. ज्या शेतकरी बांधवांना स्वतःच्या वापरासोबतच इतर यंत्रे भाड्याने देऊन व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी कृषी अवजारे बँक ही एक सुवर्ण संधी आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख ते 2.5 कोटी रुपयापर्यंतच्या प्रकल्पावर सरकारकडून 40% अनुदान मिळते. म्हणजेच तुम्ही जितक्या मोठा प्रकल्प राहाल तितकी मोठी आर्थिक मदत तुम्हाला मिळू शकते. यामुळे ग्रामीण भागात रोजगारच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. शेतकरी मित्रांनो, महाडीबीटीच्या या अनुदानामुळे आधुनिक शेती करणे आता केवळ स्वप्न राहिले नसून वास्तवात येत आहे. ही यादी खूप मोठी असल्याने तुम्हाला कोणत्या विशिष्ट यंत्रांची किंमत जाणून घ्यायची आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही मदत उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. अगर आप नए ट्रैक्टर पे सर्वश्रेष्ठ डील पाना चाहते हैं तो कृपया 8484002620 पर कॉल करें या व्हाट्सएप करें. अगर आप नए ट्रैक्टर पे सर्वश्रेष्ठ डील पाना चाहते हैं, पुराना ट्रैक्टर खरीदना या बेचना चाहते हैं, या आपको ट्रैक्टर पर लोन इंश्योरेंस करवाना है, इस प्रकार के ट्रैक्टर से जुड़ी हर समस्या का समाधान है tractorforeveryone.com, जो ट्रैक्टर से जुड़े बातों का एकमात्र समाधान है. अगर आपको यह जानकारी पसंद आई हो तो कृपया इस वीडियो को लाइक करें और अपने किसान दोस्तों के साथ शेयर करें. और हाँ, हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें ताकि आपको और भी ऐसी जानकारी मिलती रहे. धन्यवाद.